तटकरे जे आज फार बोलतायत ना, त्यांना सुद्धा मंत्रीपद आदरणीय पवार साहेबांनी दिलेलं आहे. याचा कुठेतरी विसर त्यांना पडतोय आणि अजितदादा गेल्यानंतर शकुनी मामांसारखं पक्ष फोडण्याचं काम, आदरणीय पवार साहेबांना त्रास देण्याचं काम प्रफुल्ल पटेल आणि तटकरे करतात, याचा मी निषेधच करते. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चा आहेत. आपण राष्ट्रवादीच्या किंवा शरद पवार गटाच्या निर्णयामुळे काय नेमकी चर्चा आहे? आताचं खरंच पक्षाचं नुकसान होतं का? विलिनीकरण व्हायला पाहिजे की नाही, काय मत आहे? मला यावर एक गोष्ट सांगायची आहे. कैलासवासी आदरणीय अजितदादा आमच्या गावचे जावई आहेत आणि हे कोणाचंही दुमत असणार नाही की त्यांच्यासारखा खमका माणूस, ज्यांची प्रशासनावर पकड होती, राज्याच्या अर्थकारणावर पकड होती, आणि आम्ही नाही, देशाच्या कॅगनी कोरोनाच्या काळामध्ये माननीय अजितदादांना उत्कृष्ट अर्थमंत्री, ज्यांना बजेट सांभाळता येतं म्हणून नामांकन दिलं होतं, शाबासकी दिली होती. आज अजितदादा आमच्यात नाहीयेत आणि अजितदादांची जी इच्छा होती, महानगरपालिका पुणेमध्ये सगळ्या महाराष्ट्र आणि देशाने पाहिलंय की दादा म्हणत होते, पवार साहेबांशी त्यांनी चर्चा केली की पवार साहेबांनी त्यांना ग्रीन सिग्नल दिला होता की हो तुमच्या इच्छेप्रमाणे करू. आणि ते होत असताना जर तटकरे सारखे लोक, प्रफुल्ल पटेलांसारखे गुजराती लोक महाराष्ट्र हातात घ्यायला बघत असतील तर मराठी मुलगी म्हणून आम्ही सहन करणार नाहीत. आदरणीय पवार साहेबांच्या पक्षाला सुरुंग लावण्याचं काम प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंनी केलं आणि आमच्या अजितदादाची आस्ती शांत होत नाही, चिता थंड होत नाही, तोपर्यंत त्यांना पक्षाचा अध्यक्ष व्हायचंय, तोपर्यंत त्यांना राजकीय सतरंजचे खेळ खेळायचे, याचा मी निषेध करते. आज पवार साहेबांना एक राष्ट्रीय नेता म्हणून ते पक्षाचे जनक आहेत. हे तटकरे जे आज फार बोलतायत ना, त्यांना सुद्धा मंत्रीपद आदरणीय पवार साहेबांनी दिलेलं आहे. याचा कुठेतरी विसर त्यांना पडतोय आणि अजितदादा गेल्यानंतर शकुनी मामांसारखं पक्ष फोडण्याचं काम, आदरणीय पवार साहेबांना त्रास देण्याचं काम प्रफुल्ल पटेल आणि तटकरे करतात, याचा मी निषेधच करते. अपघाताबद्दल आणि काय नेमकं त्या अपघाताबाबत आपल्याला वाटतं की हा घातपात अपघात आहे, आपल्या काय वाटतं? आमच्याकडे आदरणीय पवार साहेब जे आमचं दैवत आहे सर्वांचं, देशाचे सर्वोत्कृष्ट नेते, सर्वाचे आधारस्तंभ, जे की सर्व देशाला मार्गदर्शन करतात, इंडियात आघाडीत चालवली आदरणीय पवार साहेबांनी. जेव्हा आदरणीय पवार साहेब आदरणीय कैलासवासी अजितदादांच्या मृत्यूनंतर प्रेसच्या समोर येतात, माध्यमांच्या समोर येतात आणि क्लिअर करतात की मला असं काही वाटत नाही, तर माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी परत ह्याच्यावर बोलणं उचित मला वाटत.